स्पर्धेमधले आणि त्यानंतर आपण पाहतोय एक मानाचा मॅच घेतलेला आफ्ताब स्ट्राइक एंडवरती सलामीर गोलंदाज भूपेश पहिलं षटक टाकण्यासाठी रेडी होतोय। टाळ्यांच्या गजरामध्ये फायनलच्या मुकाबल्यात या ठिकाणी स्वागत केलं जाते। पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा सरळ बॅटीने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या चेंडूला अडवलंय। पहिला चेंडू येतो निर्धाव चेंडू आणि सुरुवात चांगली झालेली आहे। खोलवर टप्प्यात चेंडू होती, आता मात्र पुढच्या चेंडूवरती ट्राय करण्याचा प्रयत्न, चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर। आफ्ताब बाद आउट। थँक्यू जे मोरेगाव चॅलेंजर्स पारितोषिक आले। हितेशी पाटील आणि चेतनजी पाटील यांना प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले। आदर्श आलाय नवीन फलंदाज। ओहो, पहिले दोन चेंडू अक्षय लेवण डोंगरपाडा संघाची होती, आता मात्र थोडासा भूपेश कडनं होती चुकी। 9चा इशारा पंचांकडनं 9 वरती +1 रन केली आदर्शने आणि धावसंख्येला सुरुवात केलेली आहे। 2 या धावसंख्येने सुरुवात झालेली आहे। धावा फलकावरती 2 धावा फलकावरती लगावल्या गेल्या, मात्र ज्या ठिकाणी पहिल्या षटकात 2 चेंडू संपल्यात। भूपेश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती। आकाश आता मात्र स्ट्राइक एंड वरती आहे। सर्वप्रथम आशिष, आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। थोडासा उशीर होतोय बघा। पारितोषिकाचा वर्षाव चालू असणार, मोरेगाव चॅलेंजरची मॅच चालू असणार तर पारितोषिकचा वर्षाव चालू असणार। आदर्श प्रत्येक चौकारासाठी नेमाबाज या संघाकडून 100 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले। चेतनजी पाटील यांच्याकडून सुद्धा मोरेगाव चॅलेंजर संघासाठी प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये। म्हणजे इथून खिशा गरम होण्याची पूर्णपणे संधी आहे। चौकार येईल का? हलक्या त्याने ऑन साईडला चेंडू सिंगल साठी घेऊन काढला। एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल। आपण पाहतोय चेंडूंची संख्या आतापर्यंत झालेली आहे ती 4 बॉल आणि 4 धावा फलकावरती लगावले गेले आहेत। सुरुवात चांगली गेली आहे। अजूनपर्यंत खेळपट्टीवर आकाश आहे तर आकाश थांबला तर काहीतरी घडेल, परंतु या चेंडूवरती अजून काहीतरी घडता राहिलेलं आहे। एक धाव कंप्लीट झाला, एका धावानेची धाव फलक पुढे सरकलाय, 5 वरती पोहोचवली गेले। लास्ट बॉल या षटकातला। ओहो, ढकललेला फक्त चेंडूला डिक्लेअर मध्ये पाठवलाय। एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोरेगाव चॅलेंजर संघ 6 धावा। बघा, आपण सर्वजण पाहतोय की विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषक। बघा, ही असोसिएशनची सुद्धा कमाल आहे। विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये एक इतिहास सुद्धा कायम आहे की जिकडे आपण या हंगामाला सुरुवात झालं तिकडे आपण जर का विचार केला तर IAQरा प्रीमियर लीग ची स्पर्धा चालू होती, तिकडे सुद्धा IAQराचा संघ क्वालिफाय होताना दिसला नाही। त्याच्यानंतर जर का विचार केला तर ती गाडी सरळ येऊन थांबली मोरेगावात। फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये। मोरेगावमध्ये गाडी आल्यानंतर थांबली सर। तिकडे मोरेगावचा संघ अशा प्रकारे बॅकफुटला गेला होता की मोरेगावात खेळताना कार्यसम्राट नगरसेवक त्याच्यामध्ये 5च्या 5 पराभूत मोरेगाव चॅलेंजरला स्वीकाराव्या लागल्या होत्या। 5 पराभूत मोरेगाव चॅलेंजरला स्वीकाराव्या लागल्या होत्या। तदनंतर आपण विचार केला तो गुरवकाका आणि कासुरगाव स्मृती चषकामध्ये ती सुद्धा स्पर्धा विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होती। तिथे सुद्धा सर साई माऊली संघ घरच्या मैदानावरती 5 पराभूत स्वीकार करावे लागते। आणि या दिशेने तदनंतर गाडी MC चषक, तिकडे थोडीशी स्पर्धा वेगळी होती, बिग बॅश फॉर्मॅट होता। तदनंतर आपण जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषकामध्ये पांडवा संघ सुद्धा घरच्या मैदानावर खेळताना सर कालच्या दिशेने पराभूत स्वीकार करायला लागतील। चेंडू निघून जातो सीमारेषा पाठावून आउटसेटच्या दिशेने कमांडीचे। थँक्यू हितेशी पाटील आणि चेतनजी पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले। आकाश गरत मैदानाच्या आतमध्ये स्वतःची विकेट टिकून खेळणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे। मग अशा प्रकारे काही असोसिएशनचा लेखाजिका होता की संघ घरच्या मैदानात खेळताना सर का क्वालिफाय होत नाही। नक्कीच यावरती प्रश्नचिन्ह आहे, याचं उत्तर मला वाटते कोणच देऊ शकणार नाहीये, कारण ना हे विपरीत घडते। हे विपरीत घडत असताना निश्चितच आपण पाहतोय
आणि नियती पण मला वाटते सांगत असेल की स्वतःच्याच मैदानावरती नाही तर इतरांच्या मैदानावरती जाऊन कारनामा करायचा आहे आणि या मैदानात येऊन इतर संघ जे तरबेज आहेत त्यांनी येऊन कारनामा करायचा. निश्चित आपण पाहतोय 15 धावा फलकावरती लगावल्या गेल्या ज्या ठिकाणी आतापर्यंत दुसऱ्या षटकात 5 चेंडू संपलेत. लास्ट बॉल असेल आदर्शने मारलेला हा चौका होता. आता मात्र पुन्हा एकदा त्या दिशेला मारण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतली ज्या वेळेस बॅटीचा फ्लो या ठिकाणी आला होता आदर्शच्या बॅटीची वरची काटा लागून चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गडी बाद. बाकी मित्रांची मेहरबानी. दोन षटक संपले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती आहेत. आता मात्र धावा गतीने वाढत असताना बेनी आलेला आहे हे षटक घेऊन. तिसरं षटक प्रभावकारी गोलंदाजी आलेली आहे बेनेची आतापर्यंत. पहिलाच चेंडू निश्चित थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा उसळी तर काहीतरी विपरीत घडेल त्या अनुषंगाने घेतलेली ही एक धाव स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न आकाश करता पडणार हा चेंडू निश्चित असेल. बघा सर मागच्या मॅचमध्ये जी मॅच चालू होती एलिमिनेटेडची तिकडे आपण जर का पाहिलं होतं की आकाश विरुद्ध बेनी होत्या. बेनीच्या लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. तदनंतर आकाश घरात त्यांना बॅक टू डिपार्ट धावचीच्या रूपात पाहिलं. त्याच्यानंतर कमबॅक सुद्धा बेनीने केलं होतं. आता पुन्हा एकदा ते चित्र आकाश घरात विरुद्ध बेनी दोन्ही खेळाडू डोंगरपाड्यातून. प्रहार ऑन साइडला चेंडू निघून जातो सीमारेषा पार. कमॉन डीजे. तेरा धमाका मेरा. हमसे मतलब तो तक हिंद दीवाना. चौकार आलाय एक चौकार आलाय. मगाशी आपण 2 चौकारानंतर पावची फक्त 1 रन धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. 23 वरती धावफलक सरकला जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच बेनी थोडंसं या ठिकाणी दबावामध्ये आहे कारण आकाशची बॅटिंग आतापर्यंत पाहिलंय त्यांनी त्यामुळे आणि 1 चौकार सुद्धा ठोकलाय आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं होतं तर बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले. मला त्याचा दबाव या ठिकाणी बेनीवरती जाणवला जातोय. क्यों नाही कशाला नाही जाणवला कारण छोटासा फलंदाज आहे. आकाश पण सांगेल हमारे मुकाबले में छोटे से ठाकुर. खेळ झाला. धावफलक धावा 25. शेवटचा आणि अंतिम चेंडू बेनीचा. प्रहार ओ क्षेत्ररक्षण पूर्णपणे सोमनाथने स्वतःला झुकून दिलं. दोन्ही हाताने चेंडूला फील्ड केलं गेलं. बघा इथून एक चेंजेस मागच्या मॅच मध्ये आपण स्वरूप 11 विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स मध्ये थोडंसं सलामीवीर थोडंसं चेंज केलं गेलं होतं. इथे खेळताना धावफलक धावा 26. इथे खेळताना जर का थोडासा वेगळा लेखाजोखा इथे सुद्धा चेंजेस केले गेले पण कोणत्या मुवमेंटला चेंजेस केले गेले. सलामीवीर जोडी नाही बदलली गेली. ती 1 डाऊनला जिकडे सोनूला पाठवत होती तिकडे आदर्शला वरती पाठवलं होतं. दुसऱ्या बाजूने स्वरूप 11 संघाने कुठेतरी सलामीवीर जोडी बदलली होती. त्या जोडीने सुद्धा धावफलकातील धावा सेट करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे आक्रमक खेळायचं कुठेतरी माइंडसेट असतं पण मनामध्ये खेळताना तुमचा जो संघ परफॉर्म असतो ऑल ओव्हर तुमचा लीग स्टेजमध्ये जो खेळाडू परफॉर्म करतो त्याला तुम्ही सलामीवीर एंड मुवमेंटला शेवटच्या क्षणाला मॅचला का चेंजेस करतात याही गोष्टी पाहायला बघतात. आजच्या दिवसात MCC विरुद्ध सुद्धा ती मॅच होती जिकडे रोहितला स्वतःला थांबवलं गेलं होतं. त्यानंतर शाकिबला वरती आणण्याचा प्रयत्न केला होता. MC चषकामध्ये एक टॉप 6ची महत्त्वाची मॅच तिथे सुद्धा हे चित्र घडल्यानंतर तिथे सुद्धा MCCला पराभूत स्वीकार करेल. मग सलामीवीर जोडीमध्ये का चेंजेस केले जातात पण इकडे थोडंसं मोरेगावने थोडंसं डोकं लावलं गेलं. सलामीवीरचं जोडी नाही बदलली. 1 डाऊनची भूमिका निभावणारा सोनूला थोडंसं थांबवलं आणि आदर्शला वरती पाठवलं होतं.
नक्कीच पाहिलं गेलं होतं ती सोनूचा या ठिकाणी सिक्का चालत नाहीये. सोनूचा सिक्का चालत संपल्यात. चौथ्या षटकातले 28 धावा 28 रन फलकावती लगावले गेले आहेत. आकुटपा चेंडू ऑन साइडला मारला, फटका आहे. किती धावा गेल्यात? एकच धाव. नो बॉल. छक्का मारला होता का? षटकार मारला नो वरती. या ठिकाणी आउट करार दिला जाणार नाहीये, कारण नियम नवीन लागलाय. नो ला छक्का मारला तर आउट नाही आहे. नो ची रन फक्त धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आकाश असणार आहे. पण नितीन वरती सुद्धा थोडासा दबाव या ठिकाणी. थोडासा मागे सचवून टॅपच्या सहारे मारला, फटका या ठिकाणी अडवलाय चेंडूला सोमनाथनी. आणि थोड़ा आंखों ही आंखों में यहाँ पर अंगार फेंकते हुए एक दूसरे के ऊपर. बघा इशारा केला तरी चालेल, कारण सोमनाथ आणि आकाश गरज असेल म्हणजे जी अक्षय 11 डोंगरपाडाची पूर्ण टीम खेळते त्यांच्या सोडीलाच रोज आकाश गरज प्रॅक्टिस करताना दिसतात. म्हणजे आपल्या घरच्या टीमच्या समोर अगेन्स्ट खेळताना आता दिसतं. तिथे मॅचची परिस्थिती फायनल अगेन्स्ट खेळताना दिसतात. धावफलकर धावा 30 धावा धावफलकर लगावल्या. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. येणारे 2 चेंडू 30+ धावफलक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. येणारे 2 चेंडू जयेश पाटील आणि आकाश गरज दोघांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना. आकाश गरज जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सध्या एखादा मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती प्रयत्न केला जाईल. 31 धावा शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा. या लास्ट बॉल आहे. धावा फलकावरती 30 लगावल्या गेल्या आहेत. म्हणजे जो निर्धार ठेवला होता ना आम्ही 30+ करण्याचा प्रयत्न करूया, त्या निर्धारावरती आता मात्र काहीतरी साजेसं काम केलेलं आहे मोरेगाव चॅलेंजर्स संघाच्या फलंदाजांनी. दरम्यान थोडासा या ठिकाणी विचार विनय करतोय, काय करू या बोलावरती. 1 रन मारू, 4 रन मारू असा विचार त्या ठिकाणी चालला होता. इथपर्यंत आवाज येत होता थोडासा त्यांच्या. आता मात्र थोडासा मागे सरसावून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सोमनाथ त्या ठिकाणी आहे. एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. एका धावनेशी धाव फलक सरकते 31 वरती पोहोचलं जाते आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 32 धावांचं टार्गेट सेट होतंय. तेहतीस विन आहे 33. हमके लगता वो तो तकदीर दीवाना हमके लगता वो तो तकदीर दीवाना साथ को अंदर आजा शोर से येस 33 धावांचा टार्गेट समोर आहे अक्षय 11 डोंगरपाडा संघाच्या. पहा नामा बॉईज मोरेगाव कडनं या ठिकाणी पारितोषिक लगावण्यात आलेली आहे मोरेगाव चॅलेंजर संघासाठी. विकेट हॅट्रिक 1500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार नामा बॉईज संघाकडून. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 3 डॉट काढले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 4 डॉट काढले 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 5 डॉट काढले 2500चं पारितोषिक दिलं जाईल. आणि 6 डॉट काढले तर 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे एक डॉट वाढत गेले 3 नंतर 500 रुपये वाढतील. आणि नामा बॉईज 33. आणि मोरेगाव या ठिकाणी संघ दर्शवतोय की जितक्या पण मोठ्या ट्रॉफ्या येतील त्या सर्व ट्रॉफ्या आमच्या मोरेगाव नगरीमध्येच येणार असा विश्वास दाखवलेला आहे नामा बॉईज संघाने. मयुरेश सलामीर फलंदाज सोबतीला सोमनाथ. पहिला गोलंदाज आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर्स संघाकडून अनिकेत. पहिला चेंडू मयुरेश करता. पहिला चेंडू ते ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी आदर्शने चेंडूला अडवलाय आणि 1 धाव घेतली गेलेली आहे. पापलो निश्चितच बॅट खेचली होती मारण्यासाठी, परंतु चेंडू त्या पद्धतीचा नव्हता. वाटलं मयुरेशला की या चेंडूवरती काहीतरी विपरीत घडेल, त्या कारणे थोडंसं थांबवलं आणि फक्त हळूवार ड्राईव्ह केला होता त्या चेंडूला आणि ही 1 धाव घेतली गेलेली आहे. विपुल बघा इकडून सिंगलने मॅचला स्टार्ट केलं जाते. सिंगलला जास्त महत्त्व दिलं झालं, कारण की इथून जर का एखादा दुसरा मोठा फटका आला तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. आणि मयुरेश आणि सोमनाथची जोडी पाहतोय. बघा आपण पाहतो नेहमी नितीनजी गावड यांना आपण
सलामीवीर बॅटर म्हणून पाहतो, पण आता या जर का या लीग स्टेजच्या मॅचमध्ये थोडंसं चेंजेस केलं गेलं. सोमनाथला वरती पाडलं आणि सोमनाथने उल्लेखसुद्धा केला होता की मला चान्स दिले, माझ्यावर जो विश्वास दाखवला ते विश्वासावर करू. ऑन साईडला फटका चांगला, चेंडू निघून जातो सीमारेषा पार. फांडवास चौकार. कम ऑन डीजे. ये हुई ना बात सुमित, या चौकारांशी दर्शवतोय सोमनाथ. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम. मोरेगाव चॅलेंजर संघ दर्शवतोय या चौकाराने सोमनाथ. कारण या अगोदर इनिंग मध्ये पाहिलं तर 32 धावा म्हणजे कमी नसतात. 32 धावा म्हणजे एक चांगली टोटल, एक सहजा पार करणार टोटल नाहीये, परंतु पहिल्या चौकारांत दर्शवलेला आहे सोमनाथने. पुढचा चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढला, एक धाव. आणि पुढील चेंडू निश्चित अनिकेतचा. 3 चेंडूवरती 6 धावा आलेल्या आहेत. आता मात्र मयुरेश स्ट्राईक एंडवरती असेल. खोलो टप्प्या चेंडू ड्राईव्ह केलाय त्या चेंडूला, आकाश घरात समोर अडवलाय चेंडू आणि फेकी थेट यष्टी वरती. फेकी थेट यष्टी वरती आहे. एक बोट उंचावून पंचांचा इशारा गडी बाद असल्याचा आणि मयूरने रिव्ह्यू रेफर केलाय. इथून डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आहे का डोकेदुखी आहे. चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला होता. डीबीएनची टेक्निकल टीम कार्तिक मांगेला आपण पाहू शकता, त्याला कुठेतरी आता परीक्षा घेतली जाईल की प्रॉपर कॅप्चर केला गेलाय की नाही. डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न, कारण इथून थोडासा मोठा विकेट आहे, थोडासा नाही खूप काही मोठा विकेट आहे. मयुरेश जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तिथपर्यंत सामन्यामध्ये एक लढत दिसली असती चांगली, पण आता डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आमची डीबीएनची संपूर्ण टीम, सुशांत पाटील आमचे ऑफिशियल अंपायर चेक करताना. अंपायर डिसिजन मैदानाच्या आतमध्ये देतील, बाहेरून डिसिजन कोणी पाहू नका, अंपायरच देतील. येस, डगआउट मध्ये सुद्धा डिसिजन दिले गेले. हे वेगळंच घडलं जाते. निश्चितच आपण पाहतोय समोर मॅच दिसते नाही, परत मोबाईल मध्ये बघायची गरज काय आहे. मोबाईल मध्ये बघायची गरज आहे, खाली फुकट मोबाईलचं चार्जिंग संपते. नवीन फलंदाजी मार्क वरती येईल उमेश येतोय फलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज, 4 बॉल झालेत, 6 धाव फलकावरती. मयूर फॅक्टरी डिपार्ट केलेला आहे. उमेश आलाय फलंदाजी मार्क वरती. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्यांना स्ट्राईक एंड मध्ये सोमनाथ आहे. सोमनाथ खेळपट्टीमध्ये अजूनपर्यंत आहे सलामीर फलंदाज, तर त्यामध्ये सुद्धा एक ताकद आहे. ढकललेला आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. शेवटचा बॉल बाकी आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलकावरती 7 धावा आहेत. लास्ट बॉल उमेश करता. खोलो टप्पा चेंडू सर बॅटिंग मारला फटका. या ठिकाणी पुन्हा एकदा थ्रो आलाय उमेश. पुन्हा एकदा या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होतोय. ताट असिकाना घराने शाही विना मैदानात येणार आवाज तू देना. सेना अरे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांची. थँक्यू डीजे. गोलंदाजी मारवधी जोगित पाटील. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकर धावा 7. पहिल्या षटकामध्ये बघा दोन्ही बॅटर मयूर असू का उमेश यांच्यामध्ये क्षमता होती की मोठे फटके कोणत्याही मुवमेंटला घेऊ शकतात. ते दोन्ही बॅटर आपल्याला पहिल्या षटकामध्ये धावचीच्या रूपात मैदान सोडावं लागते. जोगित पाटील आलाय पुढील गोलंदाज. खोलो टप्पा चेंडूवरती निश्चितच मारला फटका. या ठिकाणी नवीन फलंदाजी मार्कवरती या ठिकाणी यश आलंय. पहिल्या चेंडूवरती चार्ज करण्याचा प्रयत्न, पहिल्यापासूनच चार्ज होण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहिलं फुलटॉस चेंडू होता, थोडासा लोअर फुलटॉस होता त्या चेंडूवरती. आता पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला गेला. आता मात्र क्षेत्ररक्षण घडलंय. जयेश आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली जाते.
एक धाव आल्यानंतर धावफलका पुढे सरकते 1ने 8 वरती पोहोचली जाते. आता मात्र डॉट सुद्धा चेंडू येत आहेत. सुरेख चेंडू थोडासा टप्पा पडून लो राहिला होता चेंडू आणि त्या चेंडूवरती एकच रन काढण्यासाठी प्रवृत्त केलं ते जोगीतने. दरम्यान 3 चेंडू 9 धाव फलकावरती लगावला गेला जोगीतने या चेंडूवरती सुद्धा आणि धाव फलकावरती 1नेच वाढेल 11 धाव फलकावरती. लास्ट बॉल असेल या षटकातला यश करता पडणारा चेंडू असेल 11 धाव फलकावरती. हलक्या रीतीने घेऊन काढला रनआउटची संधी आणि मेस रनआउटच्या जर यष्टी वरती थेट चेंडू लागला असता तर नक्कीच रनआउट झाला असता परंतु तसं काही न घडता ही धाव या ठिकाणी कंप्लीट होते. दरम्यान तिसरं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 1 to 12 2 षटक संपले. भाई क्या कर रहे हो तुम. साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 2 षटकामध्ये धावा फलकावरती 12 लगवल्यात. 12 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत तर निश्चितच 12 चेंडूमध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर 21 धावांची गरज आहे. 12-21चं इक्वेशन आहे तर उल्टा पुल्टा 1 2 में 2 1 है. 1 2 में 2 1 उल्टा पुल्टा का समीकरण है. ये उल्टा पुल्टा का समीकरण सीधा किया जाएगा क्या कि वैसे का वैसा रहेगा देखने लायक होगा क्योंकि गेंदबाज यहां पर आ चुके हैं आकाश घरत. कोलो टप्प्यात चेंडू या ठिकाणी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता परंतु बॅटीची खालची काढा लागून हळुवारपणे क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला होता. तोपर्यंत आपण पाहिला 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावानेशी 13 वरती धाव फलक सरकलं जाते. सोमनाथ ड्राईव्ह केलं सरळ बॅटीने परंतु या ठिकाणी स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये आकाशचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. हा पुन्हा एकदा सांगू इच्छितोय विकेट हॅट्रिक साठी न्यामा बॉईज मोरेगाव कडून 1500 रुपयाचं पारितोषिक. 3 लागोपाठ डॉट केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. 4 केले 1500 5 केले 2500 आणि 6 केले तर 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता मात्र शेवटच्या क्षणी येऊन राहिलेला आहे. पण सर इथून डॉट कशा प्रकारे येतील कारण की समोरचा संघ अक्षय 11 डोंगरपाडा संघ सकाळपासून खेळतोय. सकाळपासून खेळताना सर एवढे डॉट आले तर मॅच मध्ये लढण्यासाठी सुद्धा नाही. त्याआधी मैदान सोडावं लागते यशला. यश बॅक टू द पार्ट्स. कम ऑन डीजे. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या. थँक्यू डीजे. धावफलकर ती धावा 14 4 बॉल झालेले आतापर्यंत. तिसऱ्या षटकातली धावा फलकावरती आहे ते 14 1 4 14 आणि अजून 19 धावांची गरज आहे. ज्या ठिकाणी 8 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय हा चेंडू टाकण्यासाठी. आकुटप्पा चेंडू ऑन साईडला मारला फटका काहीच कामाचा नसणार आहे कारण एकही धाव आलेला नाही या चेंडूवरती. फक्त 9ची रन धावसंघामध्ये ऍड केली जाईल. 15 धावा फलकावरती 2 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले. रोहन करता पडणारा चेंडू असेल निश्चितच आकाशचा. काय घडले चेंडूवरती. आता मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न थोडासा थांबून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. एका धावानेशी धावफलक 1ने सरकते 16 वरती जाऊन पोहोचते आणि शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. दरम्यान शेवटचा चेंडू टाकण्यासाठी परत या ठिकाणी फिल्डिंगकडे नजर फिरवली जाते आकाशची आणि त्यानंतर सज्ज होतोय हे तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. आकाश टू सोमनाथ ऑन साइडला फटका चांगला एक्झिक्यूट केलेला आहे परंतु या ठिकाणी 1 धाव कंप्लीट. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 17 17 धावा. आता मात्र शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असेल. थोडासा विचार केला जाईल दोन्ही संघांकडनं. तोपर्यंत आपण सुमितच्या एका गाण्याकडे लक्ष देऊया. कोणतं गाणं वाजते.
सर बसा ना 2 मिनिटं DBNची टेक्निकल टीम चेक केले जाईल. सहा 16चं इक्वेशन. सोमनाथ खेळपट्टीवरती स्ट्राईक वरती आहे आफ्ताब. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येतो हे 4थं षटक टाकण्यासाठी. बघा इकडून 6 चेंडू 16 धावा 6 चेंडू 16 धावा. नगिनदास पांडवा चषक या नगिनदास मध्ये सुद्धा रंगलाय क्रिकेटचा 16. आणि कोणता संघ असणार आहे चॅम्पियन. आता जर का विचार केला तर थोडासा वरच्या दिशेने मोरेगाव चॅलेंजर्स. इथून डीजे मास्टर सुमितला सुद्धा आता खूप प्रेशराईज केलं जाते गाणं वाजवण्यासाठी. कोणतं गाणं कोणत्या मुवमेंटला वाजवायचं आहे सुमितला सुद्धा प्रॉपर माहिती आहे. 6 चेंडू 16 धावा. 16चं इक्वेशन असताना आफ्ताब येतो गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक वरती. सोमनाथ ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. याच पंचांकडे लक्ष वेधून राहिलेला आहे. दोन्ही हात सरसावत पंचांचा इशारा वाईटचा. आव्हान त्यांनी 10 सेकंदमध्ये वाढ. धावा फलकावती लगत 18. आता मात्र 6-15चं इक्वेशन. पुन्हा एकदा सोमनाथ करता पडणारा हा चेंडू. कोलटप्पा चेंडू आता मात्र ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटीची खालची कडा लागून खेळपट्टी लगत चेंडू राहिला. एकच धाव काढली गेली चेंडूवरती. आता मात्र स्ट्राईक एंडवरती रोहन असेल. रोहनच्या सुद्धा खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे कारण त्यांनी सुद्धा एका मॅच मध्ये आपला दमखम दाखवलेला आहे. आपले गुण दाखवलेले आहेत. ड्राईव्ह केला आहे आकाशकडे पुन्हा चेंडू. आणि आता मात्र या ठिकाणी पुणेरी मिसळ नाशिकची भेळ आली रे आली मोरेगावची वेळ. थँक्यू. बघा इथून थोडंसं मॅच फसली जाते. बघा इथं बेनी सुद्धा पारदर्शक लावण्यात आहे. सोमनाथनी जर का 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर 500 रुपये. पण नाही. बघा सर्वप्रथम मोरेगाव चॅलेंजर डीजे कडे तुमची खूप फरमाईश केली जाते. डीजे मास्टर सुमित साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मोरेगाव चॅलेंजर्स प्रत्येक गाण्यासाठी तुमची जी फरमाईश केली जाते ती फरमाईश डीजे सुमित याच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. सुमित आपले मनापासून आभार असतील. ऑन साइडला फटका निघून जातोय. थोडासा उशिरा निघाला येतो पण चौका येतोय. कमांड डीजे. पुढच्या चेंडूवरती सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु प्रयत्न फसलाय. शेवटचा चेंडू असेल. मोरेगाव चॅलेंजर या ठिकाणी विजयाच्या उंबाट्यावरती. जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवा चषक 2025 पर्व दुसऱ्याचा या ठिकाणी मानकरी ठरतोय मोरेगाव चॅलेंजर संघ. खूप अभिनंदन मोरेगाव चॅलेंजर संघ. आणि उपविजेता ठरणारा संघ अक्षय लेवण डोंगरपाडा संघ. तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा असतील. यस मोरेगाव चैलेंजर संघ जीते हम अपने दम पर, हराने की कोशिश काफी थी, जुनून ले आया हमें किनारे, डुबाने की साजिशें काफी थी. नोचा या ठिकाणी नो चेंडू आहे का ते बघायचं आहे. नो चेंडू आहे का ते बघायचं आहे. चौका सुद्धा झालाय. नो प्लस 4 झाल्या तर काहीतरी अजून बघायला भेटेल आपल्याला. अंपायर सुशांत विवेक वर यायचं आहे. सुशांत वर यायचं आहे. सुशांत रिव्ह्यू बघण्यासाठी यायचं आहे. रनआउटला घेतलेला होता तर रिव्ह्यू घेतला जाणार नाहीये. तर अखेरकार या स्पर्धेचा विजेता जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवा चषक
2025 पर्व दुसऱ्याचा मानकरी ठरलेला संघ म्हणजेच मोरेगाव चॅलेंजर संघ नबोरीला पब्लिक क्या बोलते पब्लिक मध्ये सुद्धा जल्लोष झाला पाहिजे कारण टीम इंडियाने ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलेली आहे आजच्या दिवसामध्ये त्या कारणे पब्लिकने सुद्धा या ठिकाणी जल्लोष दाखवायचा आहे